नमस्कार. आज आपण एका खूप खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय जो खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि तो म्हणजे आत्मनियंत्रण. आपण एक अशी प्राचीन गोष्ट ऐकणार आहोत जी नुसती एक कथा नाहीये, तर आपल्या आतल्या संघर्षाचा तो एक आरसा आहे. आपण जगाला जे दाखवतो आणि आपण आतून जे असतो, या दोन्हींमधल्या अंतर कमी करण्याचा मार्ग दाखवणारी ही गोष्ट आहे. चला तर सुरुवातच एका थेट आणि कदाचित थोडाशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण जे इतरांना सांगतो, जे सल्ले देतो, जी मूल्य आपण जगासमोर मांडतो, तीच मूल्य आपण आपल्या एकांतात जगतो का? प्रश्न साधा वाटतो नाही का? पण याचं प्रामाणिक उत्तरच आपली खरी ओळख, आपलं चारित्र्य ठरवतं. हे जे अंतर आहे ना, आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यात, यालाच मानसशास्त्रामध्ये इंटेग्रिटी गॅप किंवा सोचोटीतील तफावत असं म्हटलं जातं. आणि ही काही फक्त पुस्तकातली संकल्पना नाहीये, हे आपल्या रोजच्या जगण्यातलं वास्तव आहे. हीच तफावत आपल्या नात्यांमध्ये अविश्वासाचं बीज पेरते, कामाच्या ठिकाणी आपली किंमत कमी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्याच नजरेत आपला सन्मान कमी करते. आज आपण एका प्राचीन कथेच्या मदतीने याच तफावतीच्या मुळापर्यंत जाणार आहोत. चला माझ्यासोबत जरा वेळ मागे जाऊया. कल्पना करा, आपण 2500 वर्षांपूर्वीच्या काळात गेलो आहोत. प्राचीन भारतात श्रावस्तीजवळच्या प्रसिद्ध जेतवन मठामध्ये. जरा डोळे मिटून कल्पना करा. पावसाळ्याचे दिवस आहेत, ज्याला वस्सा म्हणतात. म्हणजे असा काळ जेव्हा भिक्षू एकाच ठिकाणी राहून खूप कठोर साधना करतायत. दुपारची वेळ आहे, हवा शांत आहे पण थोडी गरम, आणि त्या हवेत धूप आणि चंदनाचा एक मंद सुगंध दरवळतोय. अशा शांत पवित्र वातावरणात ज्ञान मिळवण्याच्या तीव्र इच्छेने पेटलेले 500 तरुण भिक्षू एकत्र जमले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे, एक आशा आहे की याच साधनेतून आपल्याला जीवनाचं अंतिम सत्य गवसेल. या तरुण भिक्षूंचे शिक्षक होते थेर पधानिकतिस्स. ते आपल्या शिष्यांना खूप कडक उपदेश करायचे, पण गंमत म्हणजे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन आसमानाचा फरक होता. ते म्हणायचे, सतत जागरूक रहा, पण स्वतः मात्र रात्रभर घोरत पडलेले असायचे. ते आज्ञा द्यायचे, ध्यानात कठोर परिश्रम करा, पण स्वतःच्या साधनेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास कोणता होता माहितीये? ते आपल्या तरुण शिष्यांना रात्रीच्या पहिल्या प्रहरी ध्यान करायला सांगायचे, मग मध्यरात्री उठवून दुसऱ्या प्रहरी, आणि मग पहाटे तिसऱ्या प्रहरी पुन्हा उठवायचे. पण हे सगळं सांगून ते स्वतः मात्र आपल्या खोलीत जाऊन आरामात झोपून जायचे. आता विचार करा, या दुटप्पीपणामुळे त्या उत्साही तरुण भिक्षूंवर काय परिणाम झाला असेल? त्यांच्या शरीरात झोप न मिळाल्यामुळे प्रचंड थकवा साचला, मनात निराशा आणि गोंधळ. ज्या गुरूवर एवढी श्रद्धा ठेवली, त्यांच्या अशा वागण्याने ते पूर्णपणे गोंधळून गेले. ध्यानाला बसले की मन एका जागी लागेनासं झालं. काही दिवसांतच त्यांच्या साधनेतली प्रगती थांबली. ज्या ध्येयाने ते आले होते ते स्वप्न विरून गेलं आणि त्याची जागा खोल निराशेने घेतली. आणि मग तो क्षण आला जेव्हा सत्य समोर आलं. काही शिष्यांनी ठरवलं की आपण लक्ष ठेवूया, आणि त्यांनी पाहिलं की आपले गुरु आपल्याला उपदेश करून स्वतः मात्र झोपी जातात. ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना वाटलं, आपला तर नाश झाला, आपले शिक्षक फक्त ओरडायलायत पण स्वतः काहीच करत नाहीत. ह्या धक्क्यातून सावरल्यावर त्यांनी एक निर्णय घेतला की आता ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी थेट बुद्धांकडेच जायला हवं. ते 500 निराश थकलेले भिक्षू बुद्धांसमोर पोचले. त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला, आणि जसा सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो ना, तसं बुद्धांच्या केवळ उपस्थितीने तिथलं गंभीर वातावरण बदलून गेलं. त्यांच्या शांत आणि करुणामय ऊर्जेने त्या भिक्षूंना एक दिलासा मिळाला. बुद्धांनी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. कोणतीही टीका नाही, कोणताही राग नाही. त्यांच्या चेहऱ्यावर होती फक्त करुणा आणि समजून घेण्याची भावना. अत्तानचे तथा कैरा यथन्यम मनुसासती सुदंतोवत दमेथ अत्ता ही किर दुद्धमो. तर बुद्धांनी उच्चारलेल्या या शक्तिशाली शब्दांचा अर्थ काय आहे? तो असा आहे की मनुष्याने जसं इतरांना शिकवावं तसंच स्वतःच्या कृतीत ते आणावं. जो स्वतः पूर्णपणे शांत आणि नियंत्रित आहे तोच इतरांना मार्गदर्शन करू शकतो. कारण स्वतःच्या मनाला स्वतःला वश करणं हे खरं तर जगातलं सर्वात कठीण काम आहे. या गाथेची खोली समजून घेण्यासाठी यातले 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. पहिला शब्द आहे आत्ता. याचा अर्थ आहे स्व किंवा आपलं अस्तित्व. म्हणजे फक्त शरीर नाही, तर आपले विचार, आपल्या भावना, आपली संपूर्ण चेतना. आणि दुसरा शब्द आहे दुद्धमो.
याचा अर्थ आहे वश करायला अत्यंत कठीण. जसे एखादं रानटी जनावर असतं ना, ज्याला काबूत आणणं खूप अवघड असतं, तसं. बुद्ध इथे हेच सांगत आहेत की आपलं मन हे त्या रानटी जनावरासारखं आहे, ज्याला प्रेमाने, धैर्याने आणि सातत्याने प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि तुम्हाला माहित आहे, या एका गाथेचा परिणाम काय झाला? अविश्वसनीय होता. बुद्धांच्या शब्दांनी त्या भिक्षूंच्या मनातला सगळा गोंधळ दूर केला. त्यांना साधनेचा खरा मार्ग सापडला. त्यांना कळलं की खरा संघर्ष बाहेर नाही, तर आपल्या आत आहे. त्या प्रवचनाच्या शेवटी त्या 500ही भिक्षूंनी अर्हतपद प्राप्त केलं. म्हणजे त्यांना ज्ञानाची सर्वोच्च अवस्था मिळाली. एका क्षणात त्यांचं आयुष्य बदलून गेलं. बरं, ही तर झाली 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट. पण आज आपल्या या धावपळीच्या आयुष्यात याचे काय महत्त्व आहे? चला, या प्राचीन ज्ञानाला आजच्या काळासाठी एका सोप्या युजर मॅन्युअलमध्ये बदलूया. या शिकवणीला आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, प्रामाणिकपणे स्वतःला पाहणं. म्हणजे आपल्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे अंतर आहे हे स्वतःला दोष न देता स्वीकारणं. दुसरी पायरी, हळूवारपणे स्वतःला सुधारणं. हे काही एका रात्रीत होणारं नाही. रोज एक छोटा प्रयत्न करून आपली कृती आपल्या मूल्यांशी जुळवणं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, सातत्यपूर्वक आत्मशिस्त. हे समजून घेणं की आत्मनियंत्रण हे काही शेवटचं स्टेशन नाही, तर तो एक रोजचा, कधीही न संपणारा प्रवास आहे. चला, एक उदाहरण घेऊया. आपल्या ऑफिसमधलं. आपण आपल्या टीममधल्या नव्या मुलाला किंवा मुलीला सांगतो, अरे, आरोग्याची काळजी घे, वेळेवर घरी जा, वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच रात्री 10 वाजता आपण स्वतः त्याला कामाचे ईमेल पाठवतो. ओळखीचं वाटतंय ना? हीच आहे सचोटीतील तफावत. मग इथे सराव काय करायचा? सोपं आहे. स्वतःसाठी एक नियम बनवा की संध्याकाळी 7 नंतर मी काम करणार नाही, आणि तो नियम आधी स्वतः पाळा. जे आपण सांगतो ते करून दाखवणं, हेच खरं नेतृत्व आहे. आता दुसरी परिस्थिती जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण आपल्या मुलांना किंवा पार्टनरला म्हणतो, जेवताना तरी मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांशी बोला. पण त्याच वेळी आपला स्वतःचा फोन टेबलवर असतो आणि प्रत्येक नोटिफिकेशन वाजल्यावर आपलं लक्ष तिकडेच जातं. इथे सराव काय करायचा? तर घरातल्या काही जागा, जसं की जेवणाचा टेबल, नो फोन झोन म्हणून ठरवायच्या. आणि हा नियम घरातल्या सगळ्यांसाठी लागू करण्याआधी तो स्वतः पाळायचा. आणि तिसरं उदाहरण आपल्या नात्यांमधलं. जेव्हा पार्टनरसोबत वाद होतो, तेव्हा आपली अपेक्षा असते की त्यानं किंवा तिने शांत राहावं, आपल्याला समजून घ्यावं. पण आपण स्वतः मात्र लगेच चिडतो, आवाज चढवतो. इथेच अत्ताही किर्दुदमो हे तत्त्व आठवायचं. सराव अगदी साधा आहे. जेव्हा राग येतो तेव्हा काहीही बोलण्याआधी फक्त 3 सेकंड थांबा. एक मोठा श्वास घ्या. इतक्याशा वेळात आपण भावनेच्या आहारी जाण्याऐवजी त्या भावनेवर नियंत्रण मिळवू शकतो. तर मग हे सगळं ज्ञान फक्त ऐकून किंवा समजून घेऊन पुरेसं नाही. जोपर्यंत आपण ते कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्याने काहीही बदलणार नाही. आता वेळ आली आहे ज्ञानाला कृतीत उतरवण्याची. चला, आपल्या प्रॅक्टिस लॅबमध्ये जाऊया. यासाठी मी तुम्हाला एक खूप सोपी पण तितकीच शक्तिशाली गोष्ट सांगणार आहे. आणि ती म्हणजे सचोटीची दैनंदिनी लिहिणे. ही डायरी एका आरशासारखी आहे, जो आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो, कोणताही मुखवटा न लावता. हा सराव खूप सोपा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढा आणि 3 प्रश्नांची उत्तरं लिहा. पहिला प्रश्न, आज असा कोणता क्षण होता जिथे माझं बोलणं आणि वागणं एक होतं? हा प्रश्न आपल्याला आपली चांगली बाजू दाखवतो. दुसरा, आज असा कोणता प्रसंग होता जिथे माझ्या बोलण्यात आणि वागण्यात अंतर होतं? हा प्रश्न आपल्याला प्रामाणिक बनवतो. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही तफावत कमी करण्यासाठी उद्या मी कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकेन? हा प्रश्न आपल्याला बदलासाठी तयार करतो. तर या चर्चेच्या शेवटी मी तुम्हाला काही उत्तरं देण्याऐवजी एक प्रश्न सोडून जातो. जरा विचार करा, ती व्यक्ती कशी असेल जिने आपल्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे? जी व्यक्ती आतून आणि बाहेरून एकच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे वश कराल, तेव्हा तुम्ही कोण असाल?